मराठा समाजाच्या आरक्षणाचा अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर करावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचं आमरण उपोषण सुरू आहे। त्यांच्या उपोषणाचा आजचा 5वा दिवस असून मनोज जरांगे यांची तब्येत खालावली आहे, मात्र उपचार घेण्यास जरांगे यांनी नकार दिलाय। अध्यादेशाची अंमलबजावणी झाल्याशिवाय पाणी घेणार नाही यावर ते ठाम आहे। मराठा समाजाला आरक्षण मिळावं आणि अधिसूचनेचं कायद्यात रूपांतर व्हावं या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी उपोषण सुरू केले। 10 तारखेपासून त्यांनी आमरण उपोषण आणि जलत्याग उपोषणाला सुरुवात केली आहे। त्यांच्या उपोषणाचा आजचा 5वा दिवस आहे, मात्र त्यांची प्रकृती अत्यंत खालावत चालली आहे। अन्न, पाणी, औषधही न घेतल्याने त्यांच्या प्रकृतीवर विपरीत परिणाम होत आहे। त्यांच्या नाकातून रक्तस्राव होत असल्याची माहिती समोर आली आहे, मात्र उपचार घेण्यास जरांगे यांनी नकार दिलाय। सगळे सोयऱ्याच्या कायद्याच्या मागणीवर जरांगे पाटील ठाम आहे। सगळे सोयऱ्यांच्या अध्यादेशाला कायद्यात बदला या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडत चालली आहे। जरांगे यांची तब्येत खालावली असून ते उपचाराला नकार देतात। जरांगे पाटील यांची आरोग्य तपासणी करण्यासाठी काल जिल्हा आरोग्य पथक अंतरवालीमध्ये दाखल झालं, मात्र नाडी आणि बीपी तपासणी करण्यासाठी देखील जरांगे पाटील यांनी विरोध केला। आमचे डॉक्टर दर तासातासांनी त्यांची विचारपूस करत आहेत, तपासणीसाठी त्यांच्याशी बोलण्यासाठी प्रयत्न करत आहेत, पण त्यांनी पाणी तरी घ्यायला पाहिजे, पण ते अद्याप नकारच देत आहेत असे वरिष्ठ डॉक्टरांनी सांगितले। आज हिंगोलीमध्ये बंद पुकारण्यात आलाय। लातूर, उस्मानाबाद अशा ठिकाणी आज बंद पुकारण्यात आलाय। पिंपरी चिंचवडमध्ये मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ एक रॅली मोठी काढण्यात येणार आहे, तर मालेगावमध्येही बंदला चांगला प्रतिसाद मिळत आहे। महाराष्ट्रात विविध ठिकाणी पडसाद उमटत आहेत।